जून महिना आला किंवा पावसाळा सुरू झाला तर आपल्या सर्वांना ओढ लागते ती पालखीची। संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून शेकडो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात। त्यातल्यात माऊली व तुकोबारायांचा पालखी सोहळा त्यात विशेष आकर्षण असतं। या दोन्ही पालख्यांमध्ये प्रत्येकी 10 लाखांपेक्षा जास्त लोक पायवारी करतात। तर आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल, या लोकांच्या राहायची, खायची व इतर सर्व मूलभूत गोष्टींची सुविधा कशी होते? तर याचं उत्तर आहे त्यांच्या सिस्टीम मध्ये। तुम्ही म्हणत असाल वारकऱ्यांना कसली सिस्टीम? मित्रांनो, ही सिस्टीम एवढी ऑर्गनाइज आहे की यांच्या पुढे एखादी मल्टीनॅशनल कंपनी लाजेल। तुम्ही बघा, माऊलींच्या व तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये अधिकृतरित्या 500 दिंड्या चालतात व इतर चालत असलेल्या वारकरी पण त्यांची नोंद नाहीये। अशा अजून एक 300-400 दिंड्या प्रत्येकी तुम्ही या दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये पकडा। तर यातल्या काही मानाच्या मोठमोठ्या दिंड्या असतात, त्या दिंड्यांमध्ये जवळपास 4-4, 5-5 हजार लोक चालतात व काही आता ज्या नोंदणीकृत दिंड्या झाल्यात त्यांच्यामध्ये अगदी 100 ते 150 लोकही असतात। तर तुम्ही म्हणत असाल एका दिंडीत 4000 लोक? तर हो मित्रांनो, तर तुम्ही म्हणत असाल 4-4 हजार लोक ज्या एखाद्या मोठ्या दिंडीमध्ये आहेत तर ते सगळे एकत्र बसून जेवतात का? तर त्याचंही उत्तर नाही आहे। तर या दिंडीमध्ये भाग झालेले असतात, ते त्यांचे वेगळे ग्रुपने चालतात। एवढंच काय, तर त्यांची राहायची व खायची व्यवस्था ही वेगळी असते। त्याला वारकऱ्यांच्या भाषेत बिशी असं बोलतात। कारण जो पण वारकरी आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर चालतो तर तो एक वार्षिक सभासद वर्गणी एखाद्या दिंडीला देत असतो व त्यानंतर ज्या ठिकाणी विसावा असतो, मुक्काम असतो किंवा सकाळची न्यारी असते, या प्रत्येक गोष्टींना अन्नदाते, पंगत दाते हे ठरलेले असतात। व विशेष म्हणजे काहींचा पिढ्यानपिढ्यापासूनचा मान चालू आहे। काही दिंड्यांनी एखाद वेळेस जर तुफान पाऊस झाला तर काही वारकऱ्यांचे हालही होतात। मात्र काही श्रीमंत दिंड्यांनी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 4-4, 5-5 गुंठे जागा घेऊन त्यांच्यासाठी टेम्पररी निवासाची सोय केलेली आहे। एका दिवसाच्या मुक्कामासाठी एवढी सोय करून ठेवलेली आहे त्यांच्या दिंड्यांची। ज्यांची अशी सोय नाही, त्यांची एखादी शाळा असेल, एखाद्या घराची पार्किंग असेल किंवा गोटा असेल, हे पण त्यांचे वर्षानुवर्षाचे स्पॉट्स फिक्स असतात। कधीच कोणताच वारकरी बिना आमंत्रणाचा आपली दिंडी सोडून दुसरीकडे जात नाही। एवढी सिस्टमॅटिकरित्या हे सगळं चाललेलं असतं। त्यामुळे तुम्ही बघा, लिहिता वाचता येत नसतानाही दिंडीमध्ये कोणी हरवत नाही। 14 ते 15 दिवस कोणाचे खायचे आलोत नाही, राहायचे आलोत नाही। आणि जे तुमच्या माझ्याकडून, प्रशासनाकडून त्यांना जे सहकार्य मिळतं तो त्यांच्यासाठी बोनस असतो। तर कोणीतरी काहीतरी वाटप करत होता तर तिथे अक्षरशः लुटारूंची झुंबड उडाली। वाटणार राहिला बाजूला, घेणाऱ्यांमध्येच भांडणं झाली। मित्रांनो, तुम्हाला खरंच जर अन्नदान करायचंय किंवा खरंच जर तुम्हाला वारकऱ्यांना मदत करायची आहे तर तुमच्या भागातील किंवा तुमच्या ओळखीमधील कोणती दिंडी असेल तर त्याला तुम्ही अन्नदान करा, त्यांना टेंट द्या किंवा त्यांना रेनकोट द्या किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीद्वारे त्यांना मदत करता आली तर करा। पण तुम्ही रस्त्यावर उभं राहून बिस्किट वाटप केलं किंवा केळी वाटप केलं तर ते खऱ्या वारकऱ्यांच्या हातात जाणार नाही। कारण वारकरी हा कधीच स्वतःची दिंडी सोडून बाहेर जात नाही। त्यामुळे तुम्ही बघा, एवढ्या लाखोंच्या गर्दीतही लिहिता वाचता न येणारा वारकरी कधीच चुकत नाही। धन्यवाद।